नमस्कार, सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत अळूच्या गाठ्यांची भाजी। एकदम जुनी पारंपरिक अशी ही अळूच्या गाठ्यांची सुकी भाजी बनवणार आहोत आपण। आपल्या आईला किंवा आजीला ही जुन्या पद्धतीची पारंपरिक अशी अळूच्या गाठ्यांची भाजी बनवता येतच असेल, त्याच प्रकारे आपण आज ही भाजी बनवणार आहोत। तर चला पटकन रेसिपी सुरू करूया। अळूच्या गाठ्याची भाजी आज आपण बनवत आहोत। खूप जुनी भाजी आहे, खूप पारंपरिक भाजी आहे। पूर्वी गावाला वगैरे करायचे, आजकाल जास्त कोण करत नाही। आता इथे आपण एक पान घेतलेलं आहे अळूचं। इथे मी एकच पान दाखवत आहे तुम्हाला, त्याची गाठ्या कशा बनवायच्या ते दाखवत आहे। पान घेतलं ना, चांगलं धुवून घ्यायचं पहिले। आता मी हे पान धुवून घेतलेलं आहे, चांगलं माती असते, स्वच्छ धुवून घ्यायचं। इथे पाठी जर देठ असेल ना तर तो काढून टाकायचा। मी वरचेवर देठ काढून टाकलेला आहे, पण अजून जर थोडा त्याला जर शिगरा वगैरे असली ना तर काढून टाकायची अशा प्रकारे। आणि मग याचे तुकडे करायचे असे। बघू शकता पान तुटलेलं आहे। लहान करायचं असेल तर लहान करू शकता, पण शक्यतो मोठा घेतला ना तर चांगलंच आहे। आता त्याला हातावरनं असं फिरवून घ्यायचं, थोडीशी त्याला गोल फिरवायचं उलट्या साईडला। पानाची जी पातळ साईड आहे, तो जी बुळबुळीत असते हिरवी साईड, ती वरती आली पाहिजे। त्याच्यामुळे उलटा करून घ्यायचं आहे आणि याला असं फिरवायचं आहे। मग हाताने असा रोल करायला घ्यायचा। जे एक्स्ट्रा देठ जर जास्त असेल ना ते काढून टाकायचं, शिगरा त्याच्या। हे बघा, हे अशा प्रकारे पान फिरवून घ्यायचं, चांगलं फिरवून घ्यायचं हातावर, जेणेकरून ते टाईटली बसेल। हे बघा, आणि मग त्याला अशी जशी आपण गाठ मारतो तशा प्रकारे गाठ मारून घ्यायची। त्या होलमध्ये एक भाग आहे जो एक साईड, ती त्या होलमध्ये घालायची अशा प्रकारे। हे बघा, गाठ तयार झालेली आहे पानाची। अजून एक दाखवते मी तुम्हाला। आता हा असा पान आहे, आपण याला उभा करून घेऊया। एका पानामध्ये 2-3 गाठी होऊन जातात, जर लहान लहान केल्या तर होऊन जातात अजून, फक्त गाठ बसायला पाहिजे। याच्यासाठी थोडं मोठं घ्यायचं, एकदम लहान पण पानाचा तुकडा घ्यायचा नाही। आता इथे मी पान तोडून घेतलेलं आहे, याला असं गोल फिरवायचं, थोडंसं गोल फिरून घ्यायचं असं एक साईडने। आणि मग जसं आपण दिव्याची वात हाताने हे करतो तशा प्रकारे याला पानाला वळत न्यायचं वरती, किंवा तो असा एक रोल होईल त्याचा हातावर, बघू शकता। आणि मग पुन्हा त्याला अशी गाठ मारायची। हे बघा, ही दुसरी गाठ तयार झालेली आहे। आपण इथे गाठ्या बनवून घेतलेल्या आहेत 2-3, एका पानाच्या 3 गाठ्या झालेल्या आहेत। आता आपण इथे काही गाठ्या बनवून घेतलेल्या आहेत। इथे मी जवळजवळ 2 जुडी पानं घेतली होती, ज्या जुड्या असतात आता मार्केटमध्ये, त्यातले 2 जुडीचे पानं आहेत अळूची पानं, त्याच्या ह्या गाठ्या मी बनवून घेतलेल्या आहेत, बघू शकता। आता आपल्याला याची भाजी करायला घ्यायची आहे। आता गॅसवर इथे मी कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये आपण ही भाजी घालत आहोत। तेल घालूया पहिले। इथे 2 चमचे मी तेल घातलेले आहे। तेल जरा गरम झालं की मग याच्यामध्ये आपण जिरा घालूया। 1 चमचा जिरा घालत आहे। जिरा चांगला गरम झाला की मग याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालणार आहोत। कढीपत्ता आणि लसूण ही फोडणी आपण लसूणवर करत आहोत। इथे मी लसूण बारीक चॉप करून ठेवलेली आहे, बघू शकता। ही 2 कांदे घेतलेले आहेत मी लसूणचे, आणि ते बारीक चॉप करून ठेवलेले आहेत। लसूण आणि त्याबरोबर कढीपत्ता आहे, हे दोन्ही मी एकत्र घालणार आहे। लसूणचे 2 कांदे घेतलेले आहेत, जे बारीक चिरून ठेवलेले आहेत मी। आपल्याला ही भाजी लसूणवरच करायची आहे, कांदा घातला तरी चालेल, पण कांद्यापेक्षा लसूणमध्ये ही भाजी चांगली होते। आता हे परतून घेऊया लसूण। आता लसूण आपली इथे भाजून झालेली आहे, परतून झालेली आहे लसूण तेलावर। इथे लाल तिखट घालत आहे मी 1 चमचा, गॅस स्लो ठेवायचा आहे। हळद घालत आहे, इथे 1 चमचा धनापूड घालत आहे, जीरापूड घालत आहे पाव चमचा। इथे 1 चमचा मी गरम मसाला घालत आहे,
आता हे मसाले सर्व परतून घ्यायचे याच्यात. गॅस स्लो ठेवायचा आणि मसाले परतून घ्यायचे. आता यामध्ये आपण ज्या गाठ्या बनवून ठेवलेल्या आहेत त्या घालणार आहोत. आपण इथे गाठ्या घातल्या आहेत. कढई अशी हलवून घ्यायची ढवळायच्या आधी. फोडणी घातल्यावर गाठ्या घातल्यावर कढई अशी उचलून हलवायची. डायरेक्ट चमच्याने हलवायचं नाही, कारण गाठ्या मोडू शकतात. म्हणून अशा प्रकारे हलवायची कढई. बघू शकता तुम्ही. नंतर मग चमच्याने ढवळून घ्यायचं. हलक्या हाताने ढवळायचं, जास्त जोरजोरात ढवळायचं नाही. एखाद दुसरी गाठ्या सुटल्या तरी चालेल, काही हरकत नाही, त्यानंतर आळूनच जाणार आहेत. आता याच्यामध्ये मी मीठ घालत आहे चवीनुसार. इथे मी कोकमं घेतलेले आहेत आंबटपणासाठी, कारण अळूला थोडीशी खाज वगैरे असू शकते, खाजवाला असू शकतो. त्याच्यामुळे थोडी कोकमं घालायची, किंवा अगदी नसेल तर तुम्ही लिंबाचा रस घाला, किंवा हे घालू शकता तुम्ही त्याच्यामध्ये. अगळ जर असेल कोकमाचं तर तेही घालू शकता. आपण इथे अखंड कोकमं घातलेली आहेत, 7-8 कोकमं घालायची. पुन्हा एकदा मी हलवून घेते भाजी अशा प्रकारे. आपली भाजी व्यवस्थित हलवून झालेली आहे. आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि वाफेवर ही भाजी शिजवून घ्यायची आपल्याला. बिलकुल पाणी आधी घालायचं नाही, आधी एक वाफ काढून घ्यायची. आपण याच्यावर झाकण ठेवूया. स्लो गॅस ठेवायचा. स्लो गॅसवरच ही भाजी शिजायला ठेवायची. आधी बिलकुल पाणी वगैरे टाकायचं नाही, वाफेवरच ही भाजी शिजवायची आहे. आता आपण झाकण ठेवलेलं आहे. झाकणावर मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, जेणेकरून काय होतं, पाण्याच्या वाफेमुळे खाली भाजी लागत नाही. आतमध्ये जर भाजीमध्ये पाणी नसेल ना तर भाजी लागत नाही. आता आपण झाकण काढूया. आता इथे झाकण काढलं आहे, बघू शकता तुम्ही. पुन्हा एकदा भाजी मी अशाच प्रकारे हलवून घेते. एकदम मस्त झाली आहे भाजी, खूप छान वाटते. एकदम जुनी पारंपरिक अशी ही अळूच्या गाठ्यांची भाजी आहे. खूप मस्त होते आणि खायलाही खूप छान लागते. आता आपल्याला ही पानं चांगली वाफवायची आहेत. अशी डायरेक्ट लगेच होणार नाही, थोडा वेळ द्यायचा वाफवायला. आणि गरज पडल्यास पाण्याचा हबका घालायचा. पाण्याचा हबका घालणार आहे मी आता याच्यामध्ये. थोडासाच पाण्याचा हबका घालणार आहे. भाजी हे जे पानं आहेत ती आळण्यासाठी, शिजण्यासाठी म्हणून पाण्याचा हबका घालणार आहे. आणि पुन्हा झाकण ठेवणार आहे. आणि झाकण ठेवून आपल्याला स्लो गॅसवरच ही भाजी शिजवायची आहे. इथे मी थोडंसं पाणी घालून भाजी शिजायला ठेवली होती. पाण्याचा हबका घालायचा, जेणेकरून पानं चांगली शिजवून घ्यायची आहेत आपल्याला, कच्ची ठेवायची नाहीत. आणि भाजी खाली लागली पण नाही पाहिजे, याच्यासाठी पाण्याचा हबका मारायचा. चांगली शिजवून घ्यायची पानं. पुन्हा मी थोडासा पाण्याचा हबका घालत आहे याच्यामध्ये, कारण आपल्याला भाजी चांगली शिजवायची आहे. पाण्याचा हबका घालून झाकण ठेवून स्लो गॅसवर भाजी चांगली शिजवून घ्यायची. पानं चांगली आळली पाहिजेत ह्याची अळूची. पुन्हा मी हबका घालत आहे पाण्याचा. पाणी घालण्याचं कारण हेच की खाली भाजी लागू नये म्हणून. आता पुन्हा मी झाकण ठेवते आणि भाजी शिजवून घेते. आपण इथे झाकण काढून टाकलेलं आहे. भाजी चांगली परतून घ्यायची आणि भाजी शिजली आहे का हे पण चेक करायचं. पान जर आपलं शिजलं असेल तर समजायची भाजी आपली झालेली आहे. पान आपलं शिजलेलं आहे, त्यामुळे आपली ही भाजी शिजलेली आहे बऱ्यापैकी. आता इथे भाजी आपली चांगली शिजून झालेली आहे. वरून मी थोडी कोथिंबीर घालत आहे, का खोबरा घालत आहे भाजीमध्ये. शेंगदाण्याचा कूट घातला तरी चालेल. आता हे मिक्स करून घेते. आणि इथे आपली अळूच्या गाठ्यांची भाजी तयार झालेली आहे. भाजी आता चांगली शिजलेली आहे, चांगली आळलेली पण आहे. आपली भाजी इथे तयार झालेली आहे. आता आपण ती सर्व करूया. आपली इथे अळूच्या गाठ्यांची भाजी तयार झालेली आहे. खूप मस्त झालेली आहे, छान झालेली आहे. लहानपणी खाल्ली होती गाठ्यांची भाजी,
खूप जुनी पारंपरिक अशी ही रेसिपी आहे अळूच्या गाठ्यांची भाजी. खूप छान बनते आणि खूप छान लागते. बरोबर मी तांदळाच्या भाकऱ्या सर्व केलेल्या आहेत. तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा तुम्ही इतर कुठल्याही ज्वारी नाचणीच्या भाकरीबरोबर तुम्ही भाजी खाऊ शकता. खूप छान लागते. डाळ भाताबरोबर पण खूप छान लागते. खूप मस्त लागते ही भाजी. करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. थँक्यू.